श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान हे पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन सांगतात, वसुमान म्हणाला, मी औषधश्वी वसुमान विचारित आहे. स्वर्गात अथवा अंतरिक्षात माझे स्वामित्व असलेला एखादा स्पृहणीय लोक आहे का? धर्माचे सूक्ष्म तत्व ज्याला अवगत आहे असा तू सर्वज्ञ पुरुष आहेस हे मला माहीत आहे, म्हणून मी तुला विचारतो. ययाती म्हणाला, अंतरिक्षात पृथ्वीवर किंबहुना 10 दिशांमध्ये जेवढे म्हणून प्रदेश सूर्याच्या तेजाने प्रकाशित झाले आहेत, तेवढे स्वर्गातील लोक तुझेच आहेत. त्यांची संख्या अपार असून ते सारे दिव्य लोक तुलाच आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. वसुमान म्हणाला, असे असेल तर माझ्या स्वामित्वाखाली असलेले हे सारे दिव्य लोक मी तुला बहाल करीत आहे. तू इतक्या वेगाने पृथ्वीवर येऊ नकोस. प्रज्ञावंत राजा, जर प्रतिग्रह म्हणजे दानाचा स्वीकार तुला गर्हणीय वाटत असला तर गवताच्या एका काडीच्या मोबदल्यातही तुला माझे हे दिव्य लोक विकत घेता येतील. ययाती म्हणाला, माझ्या मनात कधीही काळी किंवा किंतु आला नाही आणि एखाद्या अजाण मुलाकडून एखादी कसलीही वस्तू मी कधी फसवून विकत घेतली नाही असे मला मुळीच आठवत नाही. सत्यकर्म आपल्या हातून घडावे यासाठी नित्य तळमळणारा माझ्यासारखा क्षत्रिय वीर अन्य क्षत्रियांनी जे यापूर्वी कधीही केले नव्हते असे निंद्य कर्म करण्यास कसा बरे तयार होईल? वसुमान म्हणाला, क्षत्रिय वीराला क्रय निषिद्ध नसला तरी माझ्याकडून माझ्या लोकांचा क्रय करणे जर तुला पसंत नसेल तर मी माझ्या मालकीचे दिव्य लोक तुला भेट म्हणून दिले असे समज आणि त्यांचा स्वीकार कर. राजा, मी तुला अभिवचन देतो, मी या लोकांमध्ये पाऊल देखील टाकणार नाही. हे सर्व लोक तुझेच असोत. यावर शिबी नावाचा एक पुण्यात्मा म्हणाला, राजा, उशीनराचा पुत्र मी शिबी आहे. या पृथ्वीवर अंतरिक्षात अथवा स्वर्गात माझेही काही लोक आहेत का? धर्माचे सूक्ष्म तत्व जाणणारा तू सर्वज्ञ आहेस असे मला निश्चयाने वाटते, म्हणून मी तुला हे विचारित आहे. ययाती म्हणाला, श्रेष्ठ राजा, याचना करण्यासाठी असलेल्या सज्जन याचकांचा तू आजवर वाचेने अवमान तर केला नाहीसच, पण मनाने देखील तू त्यांचा कधीही अवमान केला नाहीस. या तुझ्या थोरपणामुळे विजेप्रमाणे दैदिप्यमान असलेले विख्यात लोक तुला स्वर्गात प्राप्त झाले आहेत. शिबी म्हणाला, एखादा मोबदला घेऊन हे माझे दिव्य लोक मजकडून क्रयरूपाने घेणे जर तुला इष्ट वाटत असेल तर मी ते तुला देऊन टाकत आहे. त्यांचा तू स्वीकार कर. एकदा तुला हे लोक मी देऊन टाकल्यावर तेथे प्रवेश केल्यावर प्रज्ञावंत धीर पुरुषांचा सारा खेद लयाला जातो अशा त्या लोकांमध्ये मी पाऊलही टाकणार नाही. ययाती म्हणाला, शिबी राजा, तुझा प्रभाव इंद्राप्रमाणे अतुलनीय आहे, तसेच तुझ्या मालकीचे दिव्य लोकही अनेक आहेत. तथापि दुसऱ्याने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने संतुष्ट होण्यासारखी आज तरी माझी वृत्ती नाही. म्हणून हे शिबी राजा, तू अर्पण केलेले हे स्पृहणीय लोक आहेत, त्यांच्यामुळे मला कसलाही आनंद होत नाही. अष्टक म्हणाला, राजा, आमच्यापैकी प्रत्येकाने स्वतंत्रपणे तुला अर्पण केलेले स्वतःचे लोक स्वीकारण्यास जर तू तयार नसशील तर आम्ही सारेजण एकजुटीने आमचे लोक तुला अर्पण करून नरकात जाण्यास तयार आहोत. ययाती म्हणाला, जे प्राप्त करून घेण्यास मी खरोखरच पात्र नसेन तेच मला मिळवून देण्याची खटपट करा.
तुम्ही सारे सत्याचे अभिमानी आहात, म्हणून सत्यधर्मानेच वागा. अशा गोष्टींचा मी पूर्वी कधीही स्वीकार केला नाही आणि आजही स्वीकार करणार नाही. अष्टक म्हणाला, ज्या रथात आरूढ होऊन मनुष्य शाश्वत लोकामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असतो, असे हे कांचनाचे 5 रथ आहेत तरी कुणाचे? ययाती म्हणाला, खूप उंचीवर असूनही देदीप्यमान अग्नीच्या जळजळीत ज्वालांप्रमाणे तळपणारे हे सुवर्णाचे रथ तुम्हाला दिव्य लोकामध्ये घेऊन जाण्यासाठी येत आहेत. अष्टक म्हणाला, होय ना. मग हे राजा, तूच प्रथम या रथात आरूढ हो आणि अंतरिक्षात झेप घे. स्वर्गात जाण्यासाठी अनुकूल वेळ येताच आम्हीही सर्वजण तुझ्या मागोमाग स्वर्गात येऊ. ययाती म्हणाला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी एकटाच अगोदर स्वर्गात जाऊ कसा? तसे होणे शक्य नाही. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपण स्वर्ग जिंकला आहे, म्हणून आपण सर्वांनी मिळून तेथे जाणे हेच उचित आहे. हा पहा, देवभूमीचा निर्मल मार्ग दिसत आहे. वैशंपायन म्हणाले, आपल्या धर्मशीलतेने ज्यांनी पृथ्वीला आणि स्वर्गाला व्यापून टाकले होते, असे ते सर्वजण रथामध्ये आरूढ झाले आणि आपल्या उज्ज्वल तेजाने प्रत्यक्ष स्वर्गालाही उजळून टाकून ते दिव्य लोकांकडे निघून गेले. अष्टक म्हणाला, सर्वश्रेष्ठ इंद्र हा माझा खराखुरा परममित्र आहे, म्हणून मीच एकटा सर्वांच्या अगोदर स्वर्गलोकात जाण्यास पात्र आहे, असे मला निभ्रांतपणे वाटत आहे. असे असता या उशी नरपुत्र शिबी आपल्या अश्वांना भरधाव सोडून एकटाच सर्वांच्या पुढे निघाला आहे. तो कशासाठी? ययाती म्हणाला, देवयानाने म्हणजे देवमार्गाने आपल्याला जाता यावे म्हणून. या औशी नर शिबीने जेवढे म्हणून धन मिळविले ते सारे दान करून टाकले. यामुळे तुम्हा सर्वांमध्ये शिबीच श्रेष्ठ आहे. दान, तप, सत्य, धर्म, नम्रता, स्पृहणीय प्रतिष्ठा, क्षमाशीलता, मृदुता आणि दुसऱ्याचा प्रतिपाळ करण्याची इच्छा हे अलौकिक सद्गुण अलौकिक बुद्धीने समृद्ध झालेल्या शिबीराजाच्या ठिकाणी प्रकर्षाने वास करीत आहेत. विशेषतः त्याच्या ठायी विनयाचा उत्कर्ष झालेला आहे. यामुळे त्याला रथ वेगाने सोडून शिबी तुम्हा सर्वांकडे पुढे निघून गेला आहे. वैशंपायन म्हणाले, आपल्या देवेंद्रतुल्य मातामहाला अष्टक पुन्हा कुतूहलाने म्हणाला, राजा, मी तुला पुन्हा विचारित आहे, तू कोठून आलास? तू आहेस तरी कोण? तू कोणाचा पुत्र आहेस? तू जे कर्तृत्व दाखविले आहेस तसे कर्तृत्व अखिल विश्वात अन्य कोणताही ब्राह्मण अथवा क्षत्रिय कधीही दाखवू शकला नाही. ययाती म्हणाला, मी ययाती नहुष राजाचा पुत्र आणि पुरुचा पिता ययाती आहे. या पृथ्वीवर मी सार्वभौम राजा होतो. मी तुमचा मातामह म्हणजे तुमचा आजा तुमच्या मातेचा पिता आहे आणि यामुळेच माझ्या नातवांना हा परमगुह्य विषय मी स्पष्टपणे उघडपणे सांगितला आहे. 100 देखण्या यज्ञीय अश्वांचा जो पुण्यशील पुरुष देवांसाठी उत्सर्ग करतो म्हणजे 100 अश्वमेध यज्ञ करतो, त्याच्यावरच देव अनुग्रह करतात. मी ही सारी पृथ्वी पादाक्रांत केली आणि ब्राह्मणांची उपजीविका चालवून त्यांच्यावर मायेची पाखर घातली. जातिवंत अश्वांनी, उत्कृष्ट गोधनाने, सुवर्णाने आणि सर्व प्रकारच्या इतर बहुमोल धनांनी ओतप्रोत भरलेली ही सारी पृथ्वी मी ब्राह्मणांना अर्पण करून टाकली. आणि एवढ्याने माझे समाधान झाले नाही, म्हणून मी त्यांना आणखी 100 कोटी धेनूही दक्षिणा म्हणून दिल्या. मी असत्य बोललो अशी शंका येऊन सत्य सांगण्याविषयी तू मला पुन्हा पुन्हा अनुग्रह केलास, म्हणून मुद्दाम सांगतो. अष्टका, माझ्या ठायी असलेल्या सत्यामुळेच ही पृथ्वी प्रतिष्ठितपणाने नांदत आहे. या सत्यामुळेच
प्रत्यक्ष स्वर्गालाही साज प्राप्त झाला आहे. मी आत्तापर्यंत जे काही बोललो त्यात असत्याचा लेशही नव्हता. जे सज्जन असतात ते नित्य सत्याचाच मान राखीत असतात. अष्टका, तुला आणि औषधश्वी प्रतदर्नाला आणि औशिनरशिबीला मी जे काही सांगितले ते सारे निर्भेळ सत्य आहे. सर्व लोकांचे, मुनींचे आणि देवांचे पूजन सत्यानेच करावयाचे असते असे मला निभ्रांतपणे वाटते. तुम्ही सर्वांनी स्वर्गाची प्राप्ती करून घेतलेली आहे. तुमचे हे स्पृहणीय आख्यान मत्सराचा स्पर्शही मनाला न होऊ देता जो प्रज्ञावंत ब्राह्मणांच्या सभेत कथन करील त्याला आमच्याप्रमाणेच उत्कृष्ट गती प्राप्त होईल. वैशंपायन म्हणाले, स्पृहणीय व प्रशंसनीय कर्माच्या योगे पृथ्वी व्यापून टाकणाऱ्या, अतिशय उदार कर्मे करणाऱ्या आणि सौंदर्याने युक्त असलेल्या त्या महात्म्या ययाती राजाचा त्याच्या नातवांनी उद्धार केला आणि पृथ्वीचा त्याग करून तो पुन्हा स्वर्गात गेला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.